नाराज. बंद करा बंद. रोजगार नरेंद्र मोदी खा गए. नरेंद्र मोदी खा गए. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पहिले नारे होतील त्याच्यानंतर सुरू होतं. परिचय देऊन थोडी माहिती झाल्याच्या नंतर आपण सोबत वाचवायचं. वामन मेश्राम साहेबांचा नारा, अरुण कुमार गेडाम साहेबांचा नारा, भारतीय विद्यार्थी व बेरोजगार मोर्चा. अगोदर तुम्ही माहिती द्या या संदर्भात. सरांचं झाल्यानंतर तुम्ही नाराज आहात. तुम्ही नाराज आहे सरांचं. सर्वांना जन्मवासी आज या ठिकाणी भारतीय बेरोजगार मोर्चा हे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे, या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये जे बेरोजगारी वाढत आहे त्या बेरोजगारीच्या विरोधामध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून जे राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा केली. त्या आंदोलनाचा आज या ठिकाणी दुसरा टप्पा आहे थालीपीठो आंदोलन. साथियो, भारतामध्ये जे प्रचंड मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे त्या संदर्भामध्ये भारताची सरकार कुठल्याही प्रकारची त्यांच्यासाठी कुठली व्यवस्था करताना दिसत नाही आहे. साथियो, आपण जर भारत देश सोडून जर इतर देशामध्ये जर बघितलं तर तिथं जर कोणी सुशिक्षित बेरोजगार असेल तर त्या सुशिक्षित बेरोजगारांना जोपर्यंत सरकार रोजगार उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगार भत्ता दिला जाते. तर ही व्यवस्था भारत देश सोडून जर इतर देशामध्ये असेल तर ही व्यवस्था सुद्धा भारतामध्ये सुद्धा लागू व्हायला पाहिजे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे मागण्या करतो की जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना रोजगाराची व्यवस्था करून दिली पाहिजे. दुसरी गोष्टी म्हणजे रोजगार नाही तर स्वयंरोजगाराची व्यवस्था करून दिली पाहिजे, नाहीतर त्यांना मंथली बेरोजगार भत्ता दिला पाहिजे. हे अशा खूप साऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आजचं दुसरं चरण थालीपीठो आंदोलन सुरू करत आहोत. धन्यवाद. सरकारकडे तुमच्या काय मागण्या आहेत? सरकारकडे आमच्या हेच मागण्या आहेत की जे भारतामध्ये जे प्रचंड मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे, कुठल्याही प्रकारची सरकारी भरती सरकार काढत नाही आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं वय सुद्धा निघून जात आहे आणि अशा पद्धतीनं जे विद्यार्थी बांधव आहे डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या, प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी बांधव आत्महत्या करत आहे. तर सरकारच्या आमच्या हेच मागण्या आहेत की जे विद्यार्थ्यांना रोजगाराची व्यवस्था त्यांनी करून दिली पाहिजे
दुसरी गोष्ट त्यांना स्वरोजगाराची व्यवस्था करून दिली पाहिजे, नाहीतर त्यांना मंथली बेरोजगार भत्ता दिला पाहिजे. ते मागणे आम्ही या ठिकाणी सरकारला करतो आणि सरकारने हे पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो. या आंदोलनाचं स्वरूप काय? या आंदोलनाचं स्वरूप 3 चरणामध्ये आहे. पहिलं जिल्हास्तरीय धरणा प्रदर्शन आंदोलन होतं, ते आम्ही जिल्हास्तरीय संपन्न केलं. आज दुसरा चरण आहे थालीपीठ आंदोलन. किती राज्यांमध्ये? हे आजचं जे आंदोलन आहे, आजच्या एकाच दिवशी मध्ये 550 जिल्ह्यात आणि 31 राज्यामध्ये आजच्याच दिवशी एकाच वेळेला पूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन आम्ही करत आहोत. 2 करोड़ रोजगार कहाँ गए? नरेंद्र मोदी खा गए. 2 करोड़ रोजगार कहाँ गए? नरेंद्र मोदी खा गए. द्या त्या 2 करोड. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. वामन मेश्राम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वामन मेश्राम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रेम कुमार गड़म साहेबांचा विजय हो. प्रेम कुमार गड़म साहेबांचा विजय हो. प्रेम कुमार गड़म साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बेरोजगारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. बेरोजगारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नोकरी आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. खाजगीकरण बंद करा, बंद करा, खाजगीकरण बंद करा, बंद करा. 2 करोड़ नौकरी कहाँ गए? नरेंद्र मोदी खा गए. 2 करोड़ नौकरी कहाँ गए? नरेंद्र मोदी खा गए. भारतीय बेरोजगार मोर्चाचा, विजय हो. भारतीय बेरोजगार मोर्चाचा. विजय हो. अरे बोल 85, बोल 85. निवासी. वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है. हर विद्यार्थी मोर्चाचा, बेरोजगार मोर्चाचा, आणि भारतीय युवा मोर्चाचा. सर तुझा परिचय द्या. जय मूल निवासी साथियों, मैं विद्वान केवटे, भारतीय बेरोजगार मोर्चा महाराष्ट्र पूर्व प्रदेश अध्यक्ष तथा साउथ इंडिया जोन प्रभारी BBM टू BVCS. साथियों, आज भारतीय बेरोजगार मोर्चा के माध्यम से भारत के 31 राज्यों में और 550 जिला में एक ही समय पर एक ही स्थान में और एक ही संगठन के बैनर के तले पूरे देश भर में बेरोजगारी के विरोध में, बेरोजगारों के समर्थन में और सरकार के बेरोजगारों के प्रति जो खेदजनक धोरण की वजह से, खेदजनक भूमिका के विरोध में हम पूरे देश भर में आज एक ही समय पर यह राष्ट्रव्यापी आंदोलन करने जा रहे हैं. और इस आंदोलन के 3 चरण हैं, जिसमें से पहला चरण भारत के 31 राज्यों में 550 जिला में हमने जिलाधिकारी को 31 राज्यों में ज्ञापन देकर, संवैधानिक मांगों का ज्ञापन सौंपकर हमने अपनी मांगे सरकार के पास भेजी है
और वो सफलतापूर्वक भारत के 31 राज्यों में बहुत बड़े पैमाने पर संपन्न हो चुका है। और जिसका दूसरा चरण आज यहाँ पर पुसद जिला के पीएन कॉलेज के सामने माहौर टी पॉइंट चौक पर हम यहाँ पर थाली पीटो आंदोलन कर रहे हैं। और ये आंदोलन केवल इस पुसद में नहीं हो रहा है, तो भारत के 31 राज्यों में 550 जिला में बेरोजगार बहुत बड़ी तादाद में सरकार के विरोध में, सरकार के विद्यार्थी युवाओं के प्रति जो सरकार का जो खेदजनक रवैया है, उस रवैया के विरोध में, और सरकार SC ST OBC और माइनॉरिटीज के संवैधानिक हक अधिकारों का हनन कर रही है और विद्यार्थियों को, युवाओं को, बेरोजगारों को रोजगार न देकर उन्हें भारतीय संविधान के प्रतिनिधित्व से वंचित करने का ब्राह्मणी व्यवस्था का बहुत बड़ा षड्यंत्र यहाँ पर इस व्यवस्था के माध्यम से हो रहा है। इस व्यवस्था के खिलाफ, इस व्यवस्था के खेदजनक रवैये के खिलाफ हम यहाँ पर ये आंदोलन करने जा रहे हैं। और इस आंदोलन को आप देख सकते हैं, पुसद में बहुत बड़ी तादाद में विद्यार्थी युवा बेरोजगार, SC ST OBC और माइनॉरिटीज के विद्यार्थी युवा बेरोजगार यहाँ पर इकट्ठा हो चुके हैं और बहुत बड़ी तादाद में ये आंदोलन यहाँ पर सफल होने जा रहा है। न केवल पुसद में बल्कि पूरे देश में आज ये आंदोलन होने जा रहा है। मैं इस फेसबुक लाइव के माध्यम से सरकार को ये आह्वान और अपील करना चाहता हूँ कि अगर आपने बेरोजगारों का, SC ST OBC माइनॉरिटीज के विद्यार्थियों और बेरोजगारों को उनके संवैधानिक हक अधिकार प्रदान नहीं किए, तो आने वाले समय में हम इससे भी ज्यादा उग्र आंदोलन संविधान के फ्रेम में रहकर संवैधानिक हक अधिकारों की मांगों के लिए, उसकी पूर्ति के लिए हम इससे भी बड़ा आंदोलन करेंगे। इसलिए मैं आशा करता हूँ कि सरकार हमारे इन मुद्दों पर सकारात्मक विचार करेगी। जय मूल निवासी, जय भीम, जय संविधान, जय भारत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, संत सेवालाल महाराजांचा जय असो, अहिल्याबाई एक मिनिट. होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय विद्यार्थी मोर्चाचा